एक नंबर. सगळं वाजलं होतं तेवढं सगळं वाजलं. लवकरात लवकर तुम्हाला जायचं आहे कारण उद्या काम धंदा जावा. शनिवार असते वेगळी गोष्ट. पहिले नमस्कार करूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तू राजाला तवसर लावित राहा. मी आपला बोलत होतो. विषय काय? हा काय नाही विषय काय काय नाही. मंडळी सोन्याचे दिवस काय म्हणतात लोककलेला? सोन्याचे दिवस काय म्हटलं जातं त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आजची वारी. त्याचं कारण गुरुवारी वारी झाली संध्याकाळी साहित्य संघात. शुक्रवारी झाली. काल संध्याकाळी इथंच झाली. काल सकाळी पण इथंच हाऊसफुल. आजचा पण हाऊसफुल. तुमचं पण हाऊसफुल आहे. आज 2 जिल्ह्यापुरता शक्तितुरा. आज खाली जर बॅनर बघितले तर 50% या लोककलेची. आज वाढ मंडळाला काय वरती वाटत असेल ना, आम्ही काय त्याच्यासारखा शक्यतोला सादर नाही करू शकत पण बिघडवू तर नाही शकत. बुवाने पण अप्रतिम बारीक केली आहे. तुम्हाला सर्वांना जो आपला फाटका बाप होता आपल्यासाठी फाटका संत, आज त्याचा जून मधला 3रा रविवार हा राष्ट्रीय पितृदिन हा साजरा केला जातो. आणि आज आपल्या वडिलांचा दिवस. बुवा बरोबर बोलले की त्यांना कुठला दिवस नाही. वर्षाचे 12 महिने त्यांच्यामुळे आपले दिवस आहेत मान्य. पण एक कुठला तरी असा एक स्मृतीचा दिवस असावा लागतो. तो आहे. काय म्हणतोय 2 शब्द ऐका. अजून जरा म्हणजे हॉटफूट दिसत नाही व्यवस्थित. आज मी आला बिल्ला माफ मानणार आहे. तुझ्याच मुळ पेटते चूल नाही कष्टाला अंत. तुझ्याच मुळ पेटते चूल नाही कष्टाचा अंत. कसून माती पोसतो नाती माझा फाटका संत. जाणीला बाप जाणे पाहिला देव त्याने. जाणीला बाप जाणे पाहिला देव त्याने. नगर जोड हे कुळ फोड करण भुईशी केला. कोरडाऊर करून घोर जन्म त्याचा गेला. सुखा वैशाख ओला पोषक आघाडी घामाचा ठोंबा. त्या घामावर उभी जिवंत हिरव्या भाताची लोंब. कधी सरतील पांगळे फिरतील मनाशी एकच खंत. कधी सरतील पांगळे फिरतील मनाशी एकच खंत. कसून माती पोसतो नाती माझा फाटका संत. जाणीला बाप जाणे पाहिला देव त्याने. तो आपला बाप सगळ्यात श्रीमंत या जगात. अदानीपेक्षा श्रीमंत आपल्यासाठी. अरे टायराच्या वाहना घालून ज्यानं आपल्यासाठी किमान त्यावेळेला पॅरागॉनची स्लीपर दिली त्याला काय श्रीमंत बाप असेल. आणि त्याची आपण बोलू हॉलमध्ये बसल्या 280चं तिकीट काढलेलं आहे. आणि तो तिकडे दररोज फोन करून म्हणतोय बाबा बरा आहे ना. कोणाच्या आल्यात नाही घ्यायचं, कोणाच्या गेल्यात जायचं नाही. गाडी घोड्यात सांभाळून राहा. तुम्ही सगळीजण त्याच्यासाठी संपत्ती आहे. आणि स्वतःला जपायचं. तुम्ही स्वतःला जपायचं. कोणाच्या खरंच आल्यात गेल्यात जायचं नाही. कार्यक्रमाला खरंच फिरा. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धी देवता श्री गणेश. बुद्धी देवता श्री गणेश. विद्या देवता शारदा माता. अखंड महाराष्ट्राचा अर्धदैवत आई तुळजाभवानी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. आणि ज्यांचा वैचारिक वारसा या महाराष्ट्राला पुढे आणला आणि थोर प्रबोधन दिलं त्या विचारांचे पायी आदरणीय शाहू
फुले आणि आंबेडकर, मल्हार होळकर, यशवंतराव होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, बाळूमामा, माझी आई नवलाई, आई विठाई, आई मुंबादेवी, नटेश्वर, रंगदेवता, हरिदेव रंगर सर्वांना नमस्कार करून कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. ढोलकीपटू सिद्धेश बारगोडे, सिद्धार्थ बारगोडे, दिग्विजय गरे कीबोर्डला आहे, सुरज मालपेकर भेटलेला आहे आणि विशाल कनमळे आमची ऑक्टोपॅडला म्हणजे गावची टीम सलग 4 कार्यक्रम करते आहे आणि साऊंडला सालावतप्रमाणे परंपरेने राजोदा पड्याल लव यू आणि माझी शाखा खेड तालुक्यातील पन्हाळी गावाची जय बजरंगबली नाच मंडळ पन्हाळी कोटवाडी यांच्यासोबत तुमच्या चरणाची धूळ मस्तक करून कार्यक्रमाला सुरुवात करता. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम थोडा पालता होणार आहे पण घ्या सांभाळून, त्याच्यातनं आपण कुपड घेऊया, टेन्शन नॉट. आयोजक कोकणी युट्यूबर्स यांनी थप्पाच मारलेला आहे हाऊसफुलचा, त्यांनी रजिस्ट्रेशनच करून ठेवलं आहे, कॉपीराईट घेतलेला सगळ्यांनी. युट्यूबरचं आयोजन म्हणजे हाऊसफुलच. सुनील डावल साहेब आणि अनिल गराटे मावले आणि बाकीचे सगळे वांडर्स यांना आय लव्ह यू. मला परत तुम्ही निवडला, थँक्यू सो मच. या ठिकाणी संतोष कढेरे भाऊ आमचे गावावरून आलेले आहेत, रुपेश गोरे माऊली. हा एक माणूस असा आहे ना आमचा ना त्यांचा, मला काही कळतच नाही. वरे नो आला खडत ना, थँक्यू सो मच. शशिकांत मांडवे, शाहीर सुशांत गराटे, आमचा तुऱ्याचा बुलंद आवाज. त्याच्यानंतर समीर बेर्डे आहेत, तेवढ्यातले जयेश आमटे आहेत, सागर पंचाळ आहेत, राजेश शिबे आमचे बंधू आहेत, निखिल गुरव आहेत, माझा देजा भोवड आहे, शाहीर संतोष कोल्हापटे, अनिल उजाळ, ग्रंथोपासक संदीपचे सावंत, शाहीर किरण गुरव, राधा वेलवणकर ताई, शाहीर अंकुश गुरव यांची आमची कोचरीतून मंडळी आलेली आहेत, शशिकांत मांडवे आणि आमचा घराण्याचा आधारस्तंभ शाहीर तुषार पंधरे, नामवंत मंडळी आले, सर्वांना मानाचा मुद्रा. आणि आता राहिला आमचं सप्तस्वरांचं राजेश निकम माऊली. मला काय 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 बोललं, विकासजी लांबोरी मध्ये बोललं, एवढं कधी बसलं पण ठीक आहे, वाढ आहे वाढ आहे. घरात तसं काय कोणी विचारित नाही मला, हेच कोण ना कोण विचारतं, आपलं बरं वाटतं म्हणून आपला मार्या घ्यायचे मोठे मोठा गार केला म्हणतात, गंमत मध्ये लांब काय आमचं राजे बुवा उभं जास्त किंमत मध्ये. बुवा किती जीएसटी लागली तुम्हाला, जास्त किंमत मध्ये किती लागली? 1.25 रुपये की 1.5 रुपये जास्त म्हणतात, जास्त किंमत मध्ये. गावास ना आलेत ना, वडापाव खाऊन आले. मानाचा मुजरा आमच्या विजय बुवानं मानाचा मुजरा, सगळ्यांना मुजरा झालेला आहे. आणि आता सुरुवात. यांना म्हणतात की शिवरंजनी राग सोडून तुमच्याकडे काय राग आहे? अरे राग मला लय येतो, वेगळा काय येतो? अरे लाल कलरची वांगडी हा येतो, हा एक येतो. अरे मोठे मोठे घाट हिम्मत मध्ये तू नक्की तारो फोटो 50, तू नक्की तारो फोटो 50, तूने फोटो ना दी तो फोटो कॉपी 50. अरे किती राग येतो, सामने आ जाओ, किती राग येतो बघा. याला वाढ वडील आपला लंगोटी लावून केलं, पहिले पान केलं, संध्याकाळी नाच केला, प्रश्न उत्तर फोडली, साठी बोलला, छंद बोलला, इथपर्यंत ग्रंथ उपासना आल्या आणि सगळं कवन आलं, पद आलं. अरे हा कलकी तुला हा काय आमचा? अरे शक्तीपुरे काय मग बुवानी एकदा यावा, मी तो आला दुसरा मारतो तसाच मारून दाखवावा. बुवानू आम्ही काय लते मंगेशकरचं काय वाचचं आहे ते? अरे जेवढा धमकावडा करायला ना माऊली. मग आता मला व्हायचं, मी कधी शिखर पण स्वतःला म्हटलेलं नाही, कोण कोण लावतं. आता माझ्याकडे बॅटिंग आहे, तुमच्याकडे बॉलिंग आहे. तुम्ही बॉलिंग करून दाखवा, नाही छक्का मारायचा बघित राहा. एवढं येतं यार. आणि मी काय म्हणतो, मी लय वाईट गातो काय हो, व्हायचा येतं हो. काही मिलियन मध्ये गेली 10-15 मजाक मध्ये सुरुवात करे आली किती उरलं. अरे संपलं या काय
मूलम सद्गुरु परम मंत्रमूलम सद्गुरुर्वाक्य मोक्षमूलम सद्गुरु कृपा गुराकडे गेलो होतो आणि चुकून असं काही केलं आणि बल्ला आला माझा स्वतःचा बल्ला एवढा चुकून झालेला आला हो आहे ना बरं अवघड कशामध्ये कळी जाता बरं बुवांचा 1857 पासून एकच आला बाई बुवांचा का नाही म्हणजे बुवाने काय म्हणजे किती राग बुवाने मारला असं उद्या तर आमचं राहुल देशपांडेच्या बाजूला बुवांना बसवा लागणार आहे स्तवन छान गालेला आहे मुंबादेवरती बुवाने एक नंबर गण पण भारी गालेला आहे आपलं स्तवन आज इथं एसी बसलेलं आहे उद्या प्रत्येक जण कॉर्पोरेट मध्ये जाणार इन शर्ट करून एसी मध्ये बसणार कॉम्प्युटर मध्ये डेस्कटॉप वरती इंटरनेशनल जोडून मीटिंग वर्क फ्रॉम होम कोणाचा असेल मार्केटिंग मॅनेजर असेल कोणी इंजिनियर असेल वकील असेल गाव असणं आम्ही आलेलो शिमग्याची पालखी खांद्यावर घेऊन गणपतीची आरती केली गुढीला गावात गेला राखणस गावात गेला आणि वाडीच्या पूजन गावाला गेला परंपरा जपणारा दुवा असलेली आमची पिढी आणि तुमची आमची पाठ राखील ही गावची पांढर तिच्या चरणाचे धूळ मस्तक होतो तुम्ही प्रत्येकाने आपली गावदेवीचा गावदेवाचं स्मरण करायचं आहे मी स्तवन करतोय देव काळी गावदेवाशी माझं गावदेवाशी माझं कसं सांगू मनोगनात गावदेवाशी माझं कसं सांगू मनोगनात गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं अरे गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं गावदेवाशी माझं कसं सांगू मनोगनात गावदेवाशी माझं कसं सांगू मनोगनात त्या मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो माझा अवघा विश्वास माझ्या गाव पांढरीवर माझ्या गाव पांढरीवर मी सैना अंगावरच्या बहिणीवर
देवा अमृत जलपाणी पडला संसारात गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो 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 गाव देवाशी माझं गाव देवाशी माझं कसं सांगू मनोगणात गाव देवाशी माझं कसं सांगू मनोगणात गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो 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 बोल श्री गणपती गजानन गाव देवी अखंड हरदासवाडीचा अखंड बाबुरावले घराण्याचा शंकर नारायण गुरव पवन विष गंगाराम प्रभाकर गणपती बाप्पा प्रियांशी चंदन मांडवकर राजापूर शाहीर विकास नमोरे यांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. वेदांत नागरीसाठी आमच्या त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद ताई साहेब. त्याचप्रमाणे या ठिकाणी शंभूराजे घराण्यातील गोविंद नामदेव यांचे शिष्य कैलासवासी तुकाराम बुवा माळी यांचे शिष्य वस्ता श्री काशीराव बुवा लाखण अरे वा लाखण बुवा आले व लाखण परिवार हे कार्यक्रमाला हजर आहेत. शाहीर मानाचा मोजरा 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी दिलेलं आहे. धन्यवाद. गाव माहू तांबेडकरवाडी तालुका मंडणगड यास करून आमच्यासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे कुमार सुरज संदीप रहाटे यांच्याकडून बुवांसाठी तुऱ्याचा सजलाय साज ही फरमाईश गावातला माणूस विनली करते. थँक्यू सो मच. बुवा तुमचा गण भारी आहे. अहो थोडंसं बोलून दाखवलं इतना तकलीफ नाही यार तुमको होत आहे. म्हणजे काही बोलायचं नाही काय सिंगल वारी करू काय जे वाटलं ते बोललं. बुवा तुम्ही सगळं आला 1857 पासून एकच मारता भगवान तरी पण ते मला सांगता यार रागात बुवा तुमचं ना मी घर उन्हात बांधली सांगून पहिलं आपण कुठं लग्नाला गेलो आणि कोणाच्या त्या भराड्यात कळ काढला ना तर आपलं मग तक्रार करून मला मारतो मग आपण बघायचं काम त्याचं उन्हात घर बांधले आपल्याला नाही भारी वाटायचं आणि नंतर कळलं फसवलं नाही सगळ्यांना. बरं हे घ्यायचं काय तुऱ्याचा सजला सर झांज ढोलकी होते बोलकी ढोलकी सारे अरे झांज ढोलकी होते बोलकी ढोलकी सारे साज संगीत बाज रंगीत आलं भरून मन अरे माझा तुऱ्याचा सजलाय सा यात नाचती अष्टगड माझा तुऱ्याचा सजलाय सा
म्हणजे पावसासाठी विनवणी केली आहे, चांगला विषय. पण लास्टला बोलले गणपती बाप्पा पाठव पाऊस वारा. आता ह्याच्यात चूक काढली तर मग परत त्यांना त्रास होईल. तुम्ही असं मध्ये येत जावा तर सांगतो मित्र. तर बुवा पाऊस वारा तुम्ही सांगितलं गणपती बाप्पाला पाठवून दे. बुवा वारा ऑलरेडी आहे. आम्ही घेतो काय मग नाकातनं काय घेतो आम्ही? श्वासच घेतो ना. बुवा म्हणतात गणपती बाप्पाला वारा पाठव. आता तुम्ही म्हणता मी चूक काढतो. बुवा मरून दे म्हणून काय बोलतच नाही. तेव्हा पैसे नाही काय एकच ध्यान आमचं जीवन ध्यान. आणि पुढचं काय बारीक अक्षर जो मला दिसत नाही. बाबल्या बाई यांकडून 101 रुपयाचं पारितोषिक. बरं जीवन बोल नाही की मलाच ना. तर बुवा म्हणतात गणपती बाप्पा पाऊस वारा पाठव. पाऊस पाठव. वारा ऑलरेडी आहे. जास्त नको. घरावरची कौलं बिलं जायची बाकी काय नाही. तर बुवा ही चूक नाही. चुकलं तर आय माय सॉरी बाबा. उगत न आता माझं झालंय मारहाण रे. बोललं तर ह्याला राग येतो. एकदा आमच्या आयोजकांनी दिला टाइम कमी. गवळ्यानो माझा गवळी दादा मला हे असल्या जागा आठवतं. मला हाच राग येतो. तर माझा गण बुवा बघा गण छान आहे. आदिमाया श्रेष्ठ की शंकर श्रेष्ठ, शिव श्रेष्ठ की माया श्रेष्ठ, ब्रह्मा श्रेष्ठ की माया श्रेष्ठ. हा भेद व काय विषय आणलाय बघा. माझं एक गाणं आहे. लेख सुखाचं नंदन मन, लेख तुळा सरून जावन. घरात आली पोरगी जन्माला आली. नाल्या दिवसाची बाई झाली. 7व्या महिन्यात वड भरणी केली. कुणी पेढा काढला, कुणी बर्फी काढली. डिलिव्हरी झाली. लक्षात आलं पोरगी झाली. फक्त दोघं खुश, आई आणि बाबा. बाकी भाई काय ओके ओके अभिनंदन असं करतात. पोरगी झाली, वर्षाची झाली. पायात पैंजण खळ्याचं केलं गोकुळ. घराचं झालं गोकुळ. पोरगी गेली शाळेत. बापसाचा काळीज वाघासारखा. पोरगी हळूहळू आली वयात. बापसाच्या काळजात चर्रकन झाला. अरे आई बाहेरचं जग चांगलं नाही ना. आणि मग ती पोरगी तिचं शिशू आपण काढलं, त्या बापसानं काढलं. आणि मग होतं लग्न. आपलं सोन्यासारखी पोरगी कुणाच्या तरी पदरात अशी दिली जाते. नुसती अशीच नाही, त्या नवऱ्याचं पाय धुवायला लागतात कन्यादान करताना. एवढी श्रीमंती वाडवडाला आमच्या पाठवून दिली ती. काही 5 नाव आहे स्केल. नो मिस्टर डेरे, you know actually I am in skill but they have some problems not boy इंग्लिश बोला बघू जरा. इंग्लिश बोला माझ्यावर. मला हा राग येतो. मग आता बोला मग हा राग करून दाखवा. गावठी माणसाला तुम्ही राग कसं म्हणता? त्या 25 बाऱ्यामध्ये राग येतात म्हणून लागले माझ्या. शक्तिधराच्या इतिहासातल्या सगळ्या बाऱ्या मुंबईला लागल्या 25. माझ्याकडे आयोजकांनी बुवा जरा सारे गप करून दाखवा, यमन मारून दाखवा तरच बारी फिक्स करतो. अहो कुणी काय नाही झालं. तुम्ही फक्त या. मी आलो. नॉनसेन्स. इंग्लिश बोलू जरा. इंग्लिश हे तर रात काढेल मी याच्यात. आम्ही ब्लॅक थाईस प्लीज. वाजवा लेख करून लेख सुखाचं नंदनवन, लेख तुला सरून जावन. लेख टिपुराचं चांदण, लेख गारव्याचं चंदन. लेख टिपुराचं चांदण, लेख गारव्याचं चंदन. कलकीवात समयीची तू राधू भारतीचा. विजय बुवा लक्ष द्या. कलकीवात समयीची तू राधू भारतीचा. भेद विसरून पूजून दावा गणमालक या धरतीचा. भेद विसरून पूजून दावा गणमालक या धरतीचा.
कलगी वाहत समयीची तुरा धूप आरतीचा, कलगी वाहत समयीची तुरा धूप आरतीचा, भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा, भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा, भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा, भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा. करुण सूचना भूतांगोळी कलगी उगळे गंध गोळी तुरा अबीर गुलाल होतो कलगी दाराची रांगोळी, कलगी दाराची रांगोळी, कलगी दाराची रांगोळी, तुरा प्रकाशमय तो दिवा तो दाखला हो कीर्तीचा, तुरा प्रकाशमय तो दिवा दाखला हो कीर्तीचा, भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा, भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा, भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा, भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा. एक कडवं एक मोकळा एक अंतरावा त्याच्या पुढे अजून आहे कलगी काकडी हिरवी गार तुराची बूड रुबाबदार झाली सेवा मानून गोड हेच भक्तीच या सार कलगी रिद्धी सिद्धी होऊन तुरा साजे मंगल मूर्तीचं कलगी रिद्धी सिद्धी होऊन तुरा साजे मंगल मूर्तीचा भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा, भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा, भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा, भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा. कलगी वाहत समयीची तुरा धूप आरतीचा, कलगी वाहत समयीची तुरा धूप आरतीचा, भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा, भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा, भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा, भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा. या ठिकाणी शाहीर आपण म्हणतो की आदिमाया श्रेष्ठ तो ब्रह्माश्रेष्ठ आत्माश्रेष्ठ. या ठिकाणी मी दोघांची म्हणजे या दोघांशिवाय आत्मा म्हणजे काय आतला आत्माराम आपण त्याला सोल म्हणतो आणि ही बॉडी ही शरीर ही माया ही शक्ती. आता जर आत्माराम सोडून गेला तुरेवाला सोडून गेला शक्तीला विचारतोय कोण? आणि ह्या आत्मारामच्या भोवती ही जर शक्ती हे शरीर जर सोडून गेलं तर ते आत्म्याला विचारतोय कोण? म्हणून हा वाद मी इथं सोडवलेला आहे. त्याच्यानंतर बुवांची आली गवळण. बुवा म्हणतात बरोबर हाय काळा पण म्हणतात दिलवाला. यू आर राईट, यू आर करेक्ट, यू आर करेक्ट. नाव यू आर नॉट नॉनसेन्स, नाव यू आर करेक्ट. बरोबर ओळखला तुम्ही. मी असाच आहे. जशी माझी आधी माय जाईल तसा मी मागण्या जातो. तरच म्हणतो लाल लाल कलरची वांगडी. एवढा प्रेमळ तुरेवाला कधी बघितला होता? अरे लय गुणाचा आहे. पण तुझ्यावर माझं प्रेम आहे. पण बाजूवाली आहेत ना काय काय माझी दुसरी आहेत जे सिनियर आहेत राधा ती पण माझीच आहे. पण एक मंदा नावाची जी आहे गवळण ना ती गडबड करते. बुवा एक साथ नमस्ते मला सगळं समजते. बुवांचं घर बांधूया उन्हात मला म्हणतात लांब काय राजेश बुवा खडा की जास्त किंमत मध्ये. अरे बैल काय आणलाय काय जास्त किमतीचा काय काय त्याला आले जास्त किमतीची. बाजार वाटतो बैलांचा बुवा. अगं ये मग काही 5 आय वॉन्ट ब्लॅक फाईट. आला परगा खूप सरस थँक्यू सो मच. 25 नंतर एक नंबर कॉन्फिडन्स बघा. अगं मंदा बंद कर धंदा बिन कामाचं उडायचं थाट माट करून
मथुरेच्या बाजारीला चाललेले आहे. पण ती नमाला का ना भय नको माझ्या जो अंगात भरतं आणि माझ्या नंतर अहो घरात बसून लगेच ना कमेंट या शक्तीचं वाटोळ केलं नाही. 4 वर्षात 4 प्रश्न फोडले, 4 वर्षात 8 प्रश्न फोडले तर नाही कोण म्हणे. त्या बायकांचा बाजार बंद केला का कोण म्हणत नाही. अरे हाऊसफुल बोर्ड तर माझ्यामुळे एकट्यामुळे आमच्या बुवांमुळे पण आहेत ह्या कोण म्हणत नाही. आज कलगी तुझ्याकडे परत प्रेक्षकाला ह्या कोण म्हणत नाही. नको म्हणून मला काय बोलायचं नाही. प्लीज प्लीज राजूभाई किती मिनिट आहे माझ्याकडं सोपली. हा किती मिनिट आहे. घड्याळ सगळी बंद करून ठेवा बोना सांगायचा. बरं नमान सगळ्यांनी केला अनुभव. आमचं घराटे बुवा पण आलंय त्याने पण केला आणि राजीव बुवानी पण केला नाही. एकदा शपथ द्यावा शपथ आई शपथ करा. आमचं ऋषी बुवानी केलं, आमचं झिमन बुवानी केलं, आमच्या संजय जोशी बुवानी केला, आमच्या सचिन धुमक बुवानी केला. प्रॉब्लेम से मेरे को आहे. याला काय असणार तुमच्यातच आले ना. मी हे पण सगळं बघतो ना यार. गणबिण बघा ना माझे परमार्थाचे आहेत, आत्मारामाचे गण आहेत. मी अभ्यास करतो व्हायचा व्हायचा. हे पण बघा ना यार. एकाच गोष्टीवर काय तुम्ही असं बोट ठेवून राहता. बुवा एक शाखा असते तिवरे बेडेगावचे सदाशिव गोरिले माऊली यांचे नातू सोहम संदेश गोरिले आता आले होते. 211 रुपये. प्रशांत जोगळे 100 रुपये गणासाठी थँक्यू सो मच. साई रत्न भजन मंडळ वडाळा यांच्याकडून ढोलकीपटू सिद्धांत पारगोडे यांच्यासाठी 200 रुपये. यांना घेऊन आता ते पैसे मला द्या. अभिजित चौगले 201 रुपये. बुवा नमन झालं पाहिजे. मी काय नमन करणार नाही बुवा. ओझरवाडी क्रिकेट क्लब शंभवणे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आयोजित कलिंगपुराचा महामुकाबला शनिवारी 27 तारखेला आहे. या शनिवारी आहे. आमचं भुवन सोबतच आहे. कृपया यावं सगळ्यांनी. आगय म्हणता बंद कर धंदा बेकामाचा उडायचा. अरे किती मिरवल्या शगड्या तरी तुला पाया पडायचं हाय. अरे किती मिरवल्या शगड्या तरी तुला पाया पडायचं हाय. पाया पडायचं हाय. मिरवल्या शगड्या तरी तुला पाया पडायचं हाय. सत्वतत्वाचा वाद केलंय बाजार बंद करता काय त्याचा नाद. विसवून भांड लपवून तोंड पोरी तू चढायचं ना. विसवून भांड लपवून तोंड पोरी तू चढायचं ना. रमल्या शकले तरी तुला पाया पडायचं हाय. किती रमल्या शकले तरी तुला पाया पडायचं हाय. किती रमल्या शकले तरी तुला पाया पडायचं हाय. किती रमल्या शकले तरी तुला पाया पडायचं हाय. जरा पुरा करू दे.
माणसाची गवळण आहे बुवा. मी जे बोललो तुम्ही बोलत ना कमरेच्या खालचा नाही कमरेच्या वरचा नाही, आज तुम्ही बरोबर बोंबिवला राहिलं, बरोबर बोंबिवर आहोत तुम्ही. खूप छान गवळण, मला फार आवडली, पण माझ्याकडे ती लेंडी नव्हती म्हणून मला ही बोलावं लागेल. बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे का? थँक्यू. आपली दोस्त सुंदर आहे. या असं टोपीत ठेवू नका, लोक म्हणतात करणी करून येतात. नाही शकत. दुसरा माझा ठेवतो ना तो येईन तर टोपी पुडी पुडी. नाही सॉरी नाही, थँक्यू, प्रेमासाठी थँक्यू. तर बुवा संत एकनाथ महाराजांचे शिष्य संत गावबा अथवा गावबा महाराज याने सूर्यनारायणाची भक्ती करताना हातात बांगड्या आणि पिवळी चोळी साडी चोळी नेसून स्त्री रूप धारण केलं होतं. त्यांनी संपूर्ण तन्मयतेने व भक्तिभावाने स्वतःला स्त्री मानून सूर्यदेवाशी विवाह केला होता, अशी आख्यायिका आहे. बुवा उत्तर आहे, उत्तर देतोय मी. गावबा महाराज हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि तुम्ही म्हणता ना ते प्रश्नाचं उत्तर आहे आणि त्याचंच ग्रंथ आहे. तर यांच्या गावबा महाराज नावाचं एक छोटंसं पुस्तक आहे, आपण त्याला ग्रंथ म्हणू, ते देखील उपलब्ध आहे. आता कसं मानायचं की नाही मानायचं तुम्ही बघा. माझा प्रश्न तोच आहे की जो नांगरी बळीराजा आहे, आपला शेतकरी आहे, तो शेतावर जाताना जोपर्यंत त्याच्या कमरेभोवती आकडी गोळती असेल तोपर्यंत त्याच्या कुठल्याच गोष्टीवरती अरिष्ट येणार नाही. हे वरदान कोणी दिलं एवढं सांगायचं. एक शेवटचं पद घेतो, एका अंतऱ्याचं, एका मुखड्याचं. पौराणिक लक्षात घ्या, थोडंसं बसा, 2 मिनिटात वारी संपवतो. आपण म्हणतो की हे जग असं चाललंय तसं चाललंय, पण एक सिरियस मॅटर काय झालंय सांगू? घटस्फोटाचं प्रमाण प्रचंड वाढलं. आपल्या 80 वर्षाचं असलं काय नव्हतं. आपल्या 80 वर्षांनी कधी व्हॅलेंटाईन डे साजरा नाही केला, कधी आय लव्ह यू नाही बोलले एकमेकाला, कधी अॅनिव्हर्सरीचा केक नाही कापला, एकमेकावर फक्त चिडत, म्हातारा असा करतो, म्हातारा तसा करतो. पण जरा कुठं म्हाताऱ्याचं पाय दुखायला लागलं, पोटात या घ्यायला लागलं, म्हातारीचं कालवा गालव होते. रात्रीची कुठं बाम काय लावी, गरम पाणी काय शेकी, लगेच पोरीला फोन करेल, काय बापूस काय असंच करतो बाई, जरा बघ नाही डॉक्टराकडे ये ना. केअरिंग, काळजी त्यांच्या मनात कधी विचार नाही आला त्याला आपण सोडून गेलं पाहिजे. किती श्रीमंत आहे ना. आणि आपण त्यांची पोरं आज कॉर्पोरेटमध्ये. प्रॉब्लेम काय माहिती आहे? इगो आला आपल्यामध्ये. आय एम ऑल्सो अर्निंग पर्सन, आय एम ऑल्सो अर्निंग वुमन. मी कमवते, मी खाते, मला काय गरज आहे याची, हा जो विचार आला ना, हा इगो आला माझ्याकडे आणि त्याच्यामुळे आलं. पण बायानो जेव्हा पाय दुखायचं सुरू होतील, डायबिटीस सुरू होईल, कमरेकडनं या घेतील, बीपीचं होईल काय नो बाय नो, तेव्हा समजेल येडावाकडा माझा होता पण माझाच होता. कारण तरुण असाल तोपर्यंत कोणतरी खांदा द्यायला येईल, जसं वय जाईल ना खांद्यात सटकून जाईल. आपलं ते आपलं आहे, जपात आहे. एक शेवटचं गाणं म्हणतोय बुवा, मला हा राग येतो. जय घोष येती कानी, पालखी सजली मंदिरवाणी. जय घोष येती कानी, पालखी सजली मंदिरवाणी. ढोलावरची काठी गात माझ्या गाव देवाची गाणी. ही चाल आहे, माझीच चाल आहे. काय म्हणतोय? नका समजू ओझे भार, नका समजू ओझे भार, सरते शेवटचा धार. नका समजू ओझे भार, सरते शेवटचा धार. हेच आयुष्याचे सार, जपा सोन्याचा संसार. हेच आयुष्याचे सार, जपा सोन्याचा संसार. नका समजू ओझे भार, नका समजू ओझे भार, सरते शेवटचा धार. नका समजू ओझे भार, सरते शेवटचा धार. आयुष्याचे सार, जपा सोन्याचा संसार. आयुष्याचे सार, जपा सोन्याचा संसार. आयुष्याचे सार, जपा सोन्याचा संसार. असे बोलू. माझी 50 मिनिटाची बारी संपवतोय, गोड मारून घ्या. आज जरा पाळायचं होतं कारण मुंबईच्या इतिहासातली सगळ्यात शॉर्टकट बारी होती 50 मिनिटातली. थँक्यू सो मच. आय लव्ह यू.
धन्यवाद. आज जी कोकणातील युट्यूबर्स आयोजित कलगीतुराचा जो महामुकाबला झाला आणि या महामुकाबल्यामध्ये आम्ही तुरेवाले शाहीर श्री विकासजी लांबोरे बुवा यांचं आम्ही मंडळाच्या वतीने आम्ही शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान देऊन आम्ही त्यांचं स्वागत करीत आहोत. जोरदार टाळ्या होते. खरोखरच अप्रतिम अशी त्यांनी बारी केली. आणि त्याच्यानंतर माझे सहकारी अनिलजी गराडे, सह्याद्री कोकण कला मंचाचे निर्माते सन्माननीय श्री दिनेश दादा कुडतरकर साहेब संकल्पित आणि पार्वती पुत्र अवि अनिल कला मंच यांच्या संकल्पेतून ज्या शाहिरांनी तब्बल दोन्ही शाहिरांनी शुभम माटल आणि सुशांत गराडे 70 नमनाचे प्रयोग करणारे हे दोन्ही शाहीर आमने सामने या सभागृहामध्ये दिनांक 3 जुलै 2026 रोजी इथे सामना होणार आहे. त्याची नोंद घ्यायची. आणि शाहीर राजेशजी निकम यांनी जी डिक्लेअर केले ते आमचं कोकणातील युट्यूबर्स आयोजित 17 जुलै 2026 रोजी शुक्रवार आहे. याच ठिकाणी सोंगाडी जाखडी जी मृदुंगावर होते त्या जाखडीचं आम्ही प्रथमच या मुंबई नगरीमध्ये आयोजन केलेलं आहे. अजून आम्ही डिक्लेअर न करता आमच्या 200 तिकीट बुक झालेले आहेत. असे ही जाखडी आहे. तर सर्व प्रेक्षकांनी जी नमनामध्ये सोंग दाखवली जातात, कथा रामायण महाभारत याची कथा वगैरे सांगितली जाते, अशी ही जाखडी नृत्य होणार आहे. आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असे हुमणे आणि शिगवण यांच्यातील ही लढत होणार आहे. तर प्रेक्षकांनी आज रात्री 12 वाजता बॅनर आमचा डिस्प्ले होणार आहे. तर त्या सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आणि मध्यंतर न करता लगेच शक्तिवाले शाहीरांनी आपली बारी इथे चालू करायची आहे. कारण वेळेचं भान ठेवून कार्यक्रम आम्हाला पूर्ण दाखवायचा आहे. आम्ही सत्कार समारंभ फक्त 1 मिनिटाचा केला. मी विनंती करतो की कलगेवाले शाहीर यांना विनंती करतो की आपण आपला संच घेऊन आपल्या दुसऱ्या फेरीला सुरुवात करायची आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.